श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, 1990 मध्ये अमेरिकेनं कुशल कामगारांना अमेरिकेत आणण्यासाठी H-1B व्हिसा सुरू केला होता. विशेषतः तंत्रज्ञान आणि इतर काही विशिष्ट क्षेत्रांमधल्या कुशल व्यावसायिकांना अमेरिकेत नोकरी करण्याची संधी या व्हिसाद्वारे मिळते. अलीकडेच अमेरिकेनं नव्या नियमांनुसार H-1B व्हिसाच्या अर्जासाठी लागणारं शुल्क वाढवलं आहे. त्यामुळे भारतीय व्यावसायिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात H-1B व्हिसा शुल्क वाढीचं स्वरूप आणि त्याचे संभाव्य परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर तसंच कर्मचाऱ्यांवर कसे होऊ शकतील याबद्दल माहिती घेऊया. श्रोते हो, अमेरिकेत काम करणं हे बहुसंख्य भारतीय IT व्यावसायिकांचं स्वप्न असतं. विशेषतः H-1B व्हिसाच्या माध्यमातून भारतीय अभियंते, प्रोग्रॅमर्स आणि तंत्रज्ञ मोठ्या प्रमाणावर अमेरिकेत काम करतात. त्यामुळे या निर्णयाचा थेट फटका भारतीय कंपन्या आणि व्यावसायिकांना बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेच्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीविषयी अधिक माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक तसंच अर्थशास्त्राचे प्राध्यापक सुरेंद्र जाधव. तर यासाठी आपल्याला गेल्या 6 महिन्यामध्ये भारत आणि अमेरिका संबंधांमध्ये ज्या ज्या गोष्टी घडत गेल्यात त्या घडामोडी जर आपण समजून घेतल्यात तर त्याची परिणती, अंतिम परिणती ही H-1B व्हिसावर कशी झालेली आहे त्याचा आपल्याला अर्थ लावता येऊ शकतो. म्हणजे आपलं आजची जी चर्चा आहे ही चर्चा प्रामुख्याने गेल्या 6 महिन्यातील भारत अमेरिका संबंध, भारत आणि अमेरिकेतील ज्या व्यापारी वाटाघाटी आहेत त्या कशा यशस्वीपणे पूर्ण होऊ शकल्या नाही, मध्यंतरी ऑपरेशन सिंदूरमध्ये अमेरिकेची असलेली भूमिका आणि त्यानंतर अमेरिकेने भारतावर लावलेले 50% आयात शुल्क आणि मग आयात शुल्कानंतर H-1B व्हिसा यावर जे जबर आयात शुल्क लावलेलं आहे असा तो सगळा आपल्या चर्चेचा परिघ असेल. या परिघामध्ये आपण 6 महिन्यापूर्वी काय वास्तव घडलं ते आपण जरा थोडक्यात समजून घेऊया. म्हणजे मला आठवतं की फेब्रुवारी 15, 2025 यावेळेस भारताचे पंतप्रधान हे अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आणि त्या दौऱ्यामध्ये अनेक द्विपक्षीय करार झाले. या द्विपक्षीय करारांमध्ये खास करून आधुनिक तंत्रज्ञान, संरक्षण क्षेत्र, ऊर्जा आणि परस्पर लोकांचे संबंध आहेत पीपल्स टू पीपल कॉन्टॅक्ट हे कसे इम्प्रूव्ह करता येतील यावर सगळी चर्चा झाली आहे. तर आता आपण भारताचा आणि अमेरिकेचा हा व्यापारी संबंध हा का महत्वाचा आहे हा चीनच्या तुलनेने आपण समजून घेऊया. म्हणजे 2024 मध्ये फक्त गुड्सची निर्यात आहे भारताची जवळपास 79.44 बिलियन भारताने निर्यात केली होती अमेरिकेला. म्हणजे जवळपास समजा $80 बिलियन फक्त गुड्स आणि त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक, जेम्स अँड ज्वेलरी, फार्मा उद्योगाची औषधी आहेत, इंजिनिअरिंग गुड्स आहेत, तयार कपड्यांचा यामध्ये समावेश होतो. आता हा झाला फक्त गुड्स मधील व्यापार आणि जेव्हा आपण सेवा क्षेत्रातील व्यापाराच्या गोष्टी करतो त्या ठिकाणी IT क्षेत्राचा या प्रवेश होतो आणि ह्या IT सेवांचा किंवा सेवा क्षेत्र जी निर्यात आहे भारताची ही अमेरिकेला $100 बिलियन पेक्षा जास्त आहे. आणि भारताच्या आणि अमेरिकेचे जे व्यापार संबंध आहेत गुड्स आणि सर्व्हिसेस मध्ये तर त्याच्या ज्या व्यापार शर्ती आहेत त्या भारताच्या फेवर मध्ये आहेत. ऑन द कॉन्ट्ररी जेव्हा आपण चीनचा विचार करतो की चीन आणि भारत यांचा द्विपक्षीय व्यापार हा जवळपास $130 ते $140 बिलियन पर्यंत आता पोहोचलेला आहे. $130 ते $40 बिलियन पैकी भारत फक्त चीनला $30 बिलियन ची निर्यात करतो आणि चीन कडून $100 बिलियन ची आयात करतो. अशी ही एक पार्श्वभूमी आहे. पंतप्रधानांच्या व्हिजिट नंतर सर्वात मोठं कार्य आपलं जे सुरू केलं द्विपक्षीय संबंधांमध्ये त्या व्यापारी शिष्टमंडळाने एकमेकांची चर्चा करायला सुरुवात केली आणि ही चर्चा पूर्णत्वाला जात नव्हती. त्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे अमेरिकेला भारताचे कृषी क्षेत्र आणि दुग्ध व्यवसाय या 2 गोष्टींमध्ये सरळ प्रवेश हवा होता जो भारत देण्यासाठी तयार नाही. या निर्णयाच्या संभाव्य परिणामांविषयी सांगताना जाधव म्हणाले आहे की H-1B व्हिसावर लावले गेलेले शुल्क हे जरी या वर्षापासून असलं तरी ट्रम्प प्रशासनाची जी एक कार्यपद्धती आहे ती कार्यपद्धतीचा यांना जर दिसतोच लावण्याचा प्रयत्न केला मागच्या 4-5 वर्षामध्ये जे कर्मचारी H-1B गेलेले आहेत त्यांनाही ते लागू होईल. आणि ट्रम्प प्रशासनाचं आपल्याला माहिती आहे की त्यांचं खरं नसतं. निर्णय प्रक्रिया त्यांची प्रचंड गोंधळाची असते आणि ते कधी काय निर्णय घेतील हे कुणालाही सांगता येत नाही. तर मात्र यामध्ये भारताला सर्वात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तिथे गंमत म्हणजे काय की H-1B व्हिसा यासाठी मोठ्या प्रमाणावर जगभरातून ऍप्लिकेशन आलेली असतात. आतापर्यंतचा इतिहास असा सांगतो की जवळजवळ 70% जास्त लोक जे भारतीय
भारतीय कुशल मनुष्यबळ आहे ते मनुष्यबळाला या ठिकाणी प्रवेश मिळतो अमेरिकेमध्ये किंवा ते स्वतः गुणवत्ता सिद्ध करतात आणि H1B व्हिसावर त्या ठिकाणी त्यांची निवडणूक ही केली जाते. तर मग या दृष्टिकोनातून पाहिलं तर भारतावर याचा नक्कीच परिणाम आहे, मोठ्या प्रमाणात नकारात्मक परिणाम. मग आपण एक थोडक्यात असा आढावा घेऊया की ह्या नकारात्मक परिणाममध्ये काय काय होऊ शकतं. त्याचा सरळ तुमचा जो आर्थिक प्रभाव आहे म्हणजे व्हिसा शुल्क वाढल्यामुळे भारतीयांचं कुशल मनुष्यबळाचं अमेरिकेत जाणे, त्याचबरोबर त्याचा दुसरा परिणाम म्हणजे अमेरिकेत शिक्षण किंवा व्यवसायासाठी जाणे यासाठी सुद्धा भारतीय आता मागे पुढे पाहतील. आणि मग IT क्षेत्र आहे, आरोग्य आहे, विज्ञान क्षेत्र आहे, यामध्ये ते द्विपक्षीय व्यापार आहे. हा व्यापार कमी होऊ शकतो आणि त्याचा थेट परिणाम भारताच्या GDPवर होणार असला तर तो अमेरिकेच्या GDPवरही होणार आहे. पण अमेरिकेकडे भारतापेक्षा जास्त प्रभावी ताकद असल्यामुळे, आर्थिक आणि मिलिटरी ताकद असल्यामुळे तो कसं होणार नाही याकडे त्यांची पावलं उचलली जातात. ह्या आर्थिक प्रभावाव्यतिरिक्त सामाजिक आणि सांस्कृतिक संबंध या दोन देशांमध्ये आहेत. ते व्हिसा मिळण्यात येणाऱ्या अडचणी, लोकांमधील परस्पर देवाणघेवाण आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक देवाणघेवाण ही मोठ्या प्रमाणावर चालू असते भारत आणि अमेरिकेमध्ये. या ठिकाणी त्या ठिकाणी अडथळा त्याला बसू शकतो आणि त्याचप्रमाणे राजकीय पातळीवर दोन देशांमध्ये हा मोठ्या प्रमाणावर तणाव वाढलेला आहे. पुढे आणखी वाढत जाण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. अमेरिकेच्या या निर्णयामागची कारणं आणि तपशील स्पष्ट करताना आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक तसंच कायदेतज्ञ नितीन पोतदार यांनी सांगितलं. मोठ्या प्रमाणामध्ये भारतातून, चायनामधून आणि इतर देशातून जे लोक जातात जॉब्सला तिथे, अमेरिकेच्या लोकल तरुणांचे जॉब्स त्यांना जातात, त्यांना मिळत नाही तिथे. पण त्यांना असं वाटतं की आपण हा शुल्क जर ऍड केला तर बाहेरचे जे मायग्रंट्स येते तिथे कमी होतील, असं त्यांचं म्हणणं आहे. आता सगळ्यात पहिले म्हणजे हा सरसकट H1B व्हिसासाठी अप्लिकेबल नाहीये. तर सप्टेंबर 21 म्हणजे आजपासून एक वर्षापर्यंत ज्यांना H1B व्हिसा नवीन मिळणार आहे, नव्याने जे अप्लाय करणार आहे आणि त्यांच्या तिकडे तुम्हाला माहिती असेल का तिथे लॉटरी सिस्टम आहे, कारण H1B व्हिसासाठी खूप ऍप्लिकेशन असतात. तर अमेरिकेमध्ये काय ते करतात की वर्षातून एकदा लॉटरी सिस्टम प्रमाणे ज्यांनी अप्लाय केलं H1B व्हिसासाठी त्यांना ते लॉटरी काढतात आणि त्यांच्या कोट्याप्रमाणे ते व्हिसा देतात. सो आता नेक्स्ट लॉट जेव्हा ओपन होईल H1B व्हिसाचा या वर्षामध्ये, त्यावेळेला त्या लॉटला जेव्हा नव्याने H1B व्हिसा देण्याची प्रक्रिया सुरू होईल, त्या ऍप्लिकंट्सना किंवा त्या ज्यांना व्हिसा मिळेल त्यांच्यासाठीच हे लागू आहे. पहिली गोष्ट म्हणजे, कारण खूप कन्फ्युजन आहे लोकांच्या मनामध्ये की हे कोणाकडे अप्लिकेबल आहे. हे सरसकट सगळ्यांसाठी नाहीये. इनफॅक्ट कालच त्यांचे कॅरोलाईन लेव्हिएट नावाची त्यांची प्रेस सेक्रेटरी कोणतरी आहे, त्यांनी क्लिअर केलंय की ही नवीन H1 व्हिसा जी आम्ही इश्यू करू त्याच्यासाठी अप्लिकेबल आहे. दुसरं एक कन्फ्युजन होतं लोकांच्या मनामध्ये की हे दरवर्षी असणार आहे, कारण तेही सांगितलं की फक्त वन टाइम असणार आहे, दरवर्षी नाहीये. म्हणजे समजा H1B व्हिसा 3 वर्षाचा मिळाला तर ते $3 लाख नाही चार्ज करणार, ते फक्त $1 लाख एकदा वन टाइम चार्ज करणार, असं त्यांचं म्हणणं आहे. आता गंमत अशी आहे की मोठ्या प्रमाणामध्ये भारतातून, चायनामधून, जसं मी म्हटलं की इतर देशातून माणसं तिथे जॉबसाठी जातात आणि हे टेक्निकल, हायली टेक्निकल लोक आहेत. हा जो इमिग्रेशनचा प्रश्न आहे किंवा लोकल यंगस्टर्सच्या जॉबचा, लोकल एम्प्लॉयमेंटचा प्रश्न आहे, हा फक्त US पुरता मर्यादित नसून हा सगळ्याच देशामध्ये हा थोड्या बहुत प्रमाणामध्ये, जसं आपण भारतामध्ये म्हणतो की मुंबईमध्ये आपल्याला बिहारचे, उत्तर प्रदेशचे लोक इथे येत आहेत जॉब करायला आणि ते मग कुठल्याही पगारावर जॉब करणार, मग लोकल तरुणांना, मराठी तरुणांना जॉब मिळत नाही. ही जशी ओरड आपल्याकडे आहे तशी सेम ओरड आता पंजाबमध्ये पण का सुरू झाली. तर हा ग्लोबल फिनॉमिना आहे. जगभरामध्ये जेव्हा जे चीप लेबर असं म्हणणार नाही, पण जे कमी पगारामध्ये काम करायला तयारी असते ते जेव्हा तरुण दुसऱ्या देशात जातात तर हा प्रश्न सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, UK सगळीकडे भेडसावतोय. कारण सध्या काय झालं, टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये टेक्निकल जे माणसं आहेत त्यांची डिमांड खूप आहे आणि भारतामध्ये फॉर्च्युनेटली आपण म्हणतो की चांगलं शिक्षण असल्यामुळे भारताच्या टेक्निशियन्सना, इंजिनियर्सना जगभरामध्ये डिमांड आहे. आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपली मुलं तिथे जातात. बरं, आणखीन एक गंमत अशी आहे की अमेरिकेमध्ये शिक्षण व्यवस्था चांगली असल्यामुळे तिथे शिक्षण घ्यायला लोक जातात. आता जर तुम्ही तिथे शिक्षण घ्यायला जर गेले, अमेरिकेत जर डिग्री घेतली मोठ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये, तर तिथून ऑब्व्हियसली जर तरुणांना वाटलं की तिथे आम्हाला नोकरी पण मिळाली पाहिजे. आता मला असं वाटतं की H1B व्हिसाचे जे चार्ज लावले आहेत त्याच्यामुळे सगळ्यात मोठा परिणाम अमेरिकेवर सुद्धा होऊ शकतो. एक म्हणजे की त्यांच्या एज्युकेशनमध्ये जो फ्लड असतो मुलांचा, जगभरातल्या मुलांचा शिकण्यासाठी, आणि शिकण्यासाठी म्हणजे काय, शिकून नोकरी करण्यासाठी. जर तुम्ही नोकरी त्यांची जर महाग करणार असाल तर तिथे शिक्षणावर त्यांचा परिणाम होऊ शकतो. हे मी आजच म्हणजे चांगल्या कॉमेंटेटरकडून हे अमेरिकेच्या मध्ये वाचण्यात आलेलं आहे. आता हा झाला एक भाग. दुसरा सिरियस भाग असा आहे की अमेरिकेची जी IT इंडस्ट्री आहे ती इंडस्ट्री जवळजवळ बाहेरचे जे परदेशातले इंजिनियर्स आहेत, म्हणजे इंडियाचे, चायनाचे, दुसऱ्या कंट्रीचे इंजिनियर्स आहेत, त्यांच्या इंजिनियर्सवरती खूप मोठ्या प्रमाणावरती डिपेंडंट आहे. आता त्यांनी जर हा शुल्क वाढवला आणि जर
त्यांच्याकडे अमेरिकेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे स्वतःचे अमेरिकन यंगस्टर्स IT इंजिनियर्स त्यांना जर नाही भेटले तर त्यांच्या IT इंडस्ट्रीवरती पण खूप मोठा परिणाम होऊ शकतो. जसं आपल्या कंपन्या भारताच्या कंपन्या ह्या भारतीय कंपन्यांचा मोठ्या प्रमाणावरती व्यवहार अमेरिकेमध्ये चालतो आणि त्यांचं काम करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतातून IT इंजिनियर्स अमेरिकेत जातात. तर ऑब्व्हियसली बिकॉज ऑफ दिस आता आपल्याला पण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इंजिनियर तिथे पाठवता येणार नाही, तर आपल्या पण IT क्षेत्रावर त्याचा परिणाम होऊ शकतो. या निर्णयाचे काही सकारात्मक परिणाम होण्याचीही शक्यता आहे. याविषयी नितीन पोद्दार म्हणाले, टेक्नॉलॉजी खूप चांगल्या पद्धतीने वाढते आहे आणि इनोव्हेशन खूप आहेत. जसं पॅन्डेमिक मध्ये आपण जेव्हा सगळं जग बंद होतं तेव्हा आपण टेक्नॉलॉजीनी वर्क फ्रॉम होमचं कल्चर डेव्हलप केलंच होतं की. त्यामुळे मला असं वाटतं की ही एका अर्थाने जरी थोडा सेटबॅक वाटला आपल्याला तरी एका वेगळ्या दृष्टीने एक मोठी अपॉर्च्युनिटी भारतासमोर आहे असं मला वाटतं. जर आपल्या एज्युकेशन जर चांगल्या प्रकारे आणखी आपण इम्प्रूव्ह केलं इन मल्टिपल सेक्टर्स, आपण एज्युकेशन मध्ये इन्व्हेस्ट केलं आणि आपल्या भारतीय कंपन्यांनी जर ठरवलं की नाही ठीक आहे आम्हाला जर बाहेर पाठवता येत नसेल आमचे तरुण आमचे इंजिनियर, आम्ही त्यांना इथेच जॉब देऊ आणि आम्ही इथेच त्यांच्यासाठी चांगल्या सवलती आणि सगळं सिस्टम उभ्या करू, तर आपण इथूनच म्हणजे आता जी ओरड चालली होती की आपला ब्रेन ड्रेन होतोय आपले तरुण चांगले शिकलेले मुलं परदेशात जात आहेत, तर तो एका अर्थाने ब्लेसिंग इन डिसगाईज ह्या H1B व्हिसाच्या नवीन डिक्लेरेशनमुळे एक ब्लेसिंग इन डिसगाईज असं होऊ शकतं की आपले तरुण जाणार नाही आणि आपल्या IT कंपन्या इथेच त्यांच्यासाठी काहीतरी चांगली सोय उपलब्ध करतील. आणि मला आशावाद आहे माझा की आपण जर ह्या आलेल्या संकट म्हणणार नाही पण आलेल्या सिच्युएशन म्हणून समजा आपण बाहेर पडलो आणि खरोखर जर आपल्या IT कंपन्यांनी आपल्या एज्युकेशन सिस्टमनी किंवा आपल्या सरकारने जर इथेच तरुणांसाठी चांगल्या सुख सुविधा उपलब्ध करून दिल्या, चांगलं शिक्षण उपलब्ध करून दिलं, तर मला असं वाटतं की लॉंग टर्म हे भारताच्या दृष्टीने पण चांगलं होणार आहे. कारण हे आपली जी डिपेंडन्सी आहे की आपले तरुण अमेरिकेत जातात, शिकायला जातात आणि तिथेच नोकऱ्या करतात, ती डिपेंडन्सी पूर्णपणे निघून जाईल आणि चांगले जे तरुण आहेत, जे चांगले इंजिनियर्स आहेत, ते ITचे इंजिनियर्स म्हणा किंवा केमिकल इंजिनियर्स आहेत, दुसऱ्या टाईपचे इंजिनियर्स आहेत, ते सगळे हाय कन्सल्टंट्स आहेत, हे सगळा जो चांगला ब्रेन आपला आहे तो इथेच राहील भारतामध्ये आणि यांच्याकडून जे डेव्हलपमेंट होईल ते भारताच्या प्रगतीसाठी कामी येईल. जरी आपल्याला सुरुवातीला थोडा शॉर्ट टर्म आपल्याला वाटला का हा एक सेटबॅक आहे, पण आय थिंक दिस इज अन ऑपॉर्च्युनिटी. जसं 1991 मध्ये डॉक्टर मनमोहन सिंगनी परदेशी गुंतवणुकीसाठी आपण आपली पॉलिसी आणली आणि सगळं भारताचा व्यापार बदलला, तसं मला असं वाटतं की ही परत एक डिफायनिंग मुवमेंट आहे. बघा, हे अमेरिकेच्या दृष्टीने त्यांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांना त्यांच्या तरुणांच्या नोकऱ्या प्रोटेक्ट करायच्या म्हणून त्यांनी हे आणलं असेल डिक्लेरेशन H1B वरती, थोडे निर्बंध आणले असतील, पण याचा आपण जर सकारात्मक दृष्टी विचार केला तर ही भारतासाठी मला असं वाटतं की सगळ्यात मोठी सुवर्ण संधी असेल परत रिइन्व्हेंट करायला. तुम्ही जर बघितलं असेल की गेल्या 2-4 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये भारतातून बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक आपण स्थलांतरित लोक बघतोय की पीपल आर मायग्रेटिंग आउट ऑफ इंडिया. पण आता जर कंपल्सरीली बिकॉज ऑफ दिस रेस्ट्रिक्शन जर आपल्या इंजिनियर्सला जर जायला मिळत नसेल आणि जर भारतीय कंपन्यांनी एज्युकेशन सिस्टमनी सरकारनी या संधीचा जर विचार केला की आपण आपल्या तरुणांना आपल्या भारतामध्ये आपण काय अपॉर्च्युनिटी उपलब्ध करून द्यायची नाही, तर मला असं वाटतं की ते जास्त बरं पडेल. आता आपण भारताला आणि अमेरिकेला कम्पेअर करू शकत नाही कारण तिथे लाईफस्टाईल, तिथे राहणीमान थोडं बेटर इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तिथे चांगल्या घर आहेत, रस्ते आहेत, सिटीज चांगल्या तिथल्या आहेत अमेरिकेच्या. तर इन्फ्रास्ट्रक्चरवरती जर भारताने थोडंसं सरकारतर्फे जर इन्व्हेस्टमेंट केली, एज्युकेशन जर आपण चांगलं इम्प्रूव्ह केलं आणि भारतीय IT कंपन्यांनी किंवा आपल्या भारतीय कंपन्यांनी जर आपल्या इंजिनियर्सना जर चांगले पगार देऊन इथेच त्यांना सांगितलं की तुम्ही इथूनच काम करा, इथेच इनोव्हेशन करा, तर आय थिंक ही जे निर्बंध H1B व्हिसा झालेले आहे त्याच्यामधून एक नव्या भारताची निर्मिती होऊ शकते असं मला तर एक म्हणजे आतून मला सारखं वाटतं. आता हॅव्हिंग सेड दिस, एक दृष्टिकोन किंवा एक विचार असाही आहे की अमेरिकेमध्येच अमेरिकन कंपन्यांनाच हे आवडलेलं नाहीये की आम्हाला जर चांगल्या प्रकारचे इंजिनियर्स मिळाले तर आम्ही सर्व्हाइव्ह कसं करायचं. तर एक तिथे असं अमेरिकेमध्ये एक विचार सुरू आहे की काही लोक ह्या ऑर्डरला, डोनाल्ड ट्रम्पच्या ऑर्डरला कोर्टात चॅलेंज करू शकतात आणि इट इज पॉसिबल की कोर्ट त्याला स्टे पण देईल. कारण हे असं इतकं ओव्हरनाईट तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कंपन्यांची अडवणूक नाही करू शकत असं जर कोर्टाने विचार घेतला तर अमेरिकेमध्ये ही जी ऑर्डर नवीन आली आहे ती कदाचित स्टे होऊ शकते आणि जर ती स्टे झाली तर मग आपल्याला हा प्रश्न राहणार नाही. पण मला असं परत वाटतं की आलेली जी संधी आहे ती आपण संधी म्हणून बघायला पाहिजे, संकट बनण्यापेक्षा, आणि याच्यातून चांगलं काहीतरी निर्माण करायला पाहिजे. थोडक्यात H1B व्हिसाची शुल्क वाढ हा फक्त आर्थिक निर्णय नाही, तर भारत आणि अमेरिकेच्या संबंधांवर त्याचे बहुआयामी परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतातल्या लाखो तंत्रज्ञांच्या स्वप्नांवर त्याची थेट सावली पडेल असं सध्या तरी चित्र आहे. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल.
याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन आणि समन्वय उत्तमा चित्रे आणि निवेदन अंकिता आपटे.